राज्यातील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत। शेती आणि शेतीविषयक नवीन योजना या आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। पहिली बातमी बघूया। शेती नाही तरी विमा दिला, 96 केंद्रांना टाळे, कारवाई करून अहवाल देणार। परभणी जिल्ह्यात अशी 11 गावे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत तब्बल 4 लाखाहून अधिक बनावट पीक विमा अर्ज बाद केल्यानंतर सुद्धा अशीच स्थिती झालेली आहे। जळगाव जिल्ह्यात मका पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ, लागवड पोहोचली 2,02,000 हेक्टरवर। खानदेशात जिनिंग प्रोसेसिंग कारखान्यांची धडधड वाढली, रुईला उठाव, CCIच्या खरेदीने वाढली स्पर्धा, उत्पादन कमी राहण्याची दाट शक्यता। पीक विम्यात लागली कीड, कृषी मंत्र्यांची घोटाळ्याची कबुली, योजनेत केली जाणार सुधारणी, धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करणार, कृषी मंत्र्यांची माहिती। साखर उद्योगात फील गुड, आता MSP वाढीकडे डोळे, केंद्राने 10 लाख टन साखर कारखाना निर्यातीस परवानगी देऊन साखर उद्योगासाठी दिलासा देणारा निर्णय घेतल्याने साखर उद्योगात चांगले वातावरण तयार झालेले आहे। शरद पवार यांची सारथी संस्थेला भेट, योजनांची घेतली माहिती, परंतु माध्यमांबरोबर न बोलताच निघून गेल्याने वेगळ्या चर्चा। पुण्यातील सारथी संस्थेला शरद पवारांनी भेट दिली। मानांकनात राज्यातील कृषी विद्यापीठे नापास, राष्ट्रीय यादीत एकाही विद्यापीठास स्थान नाही, चर्चेची शक्यता। आणि राज्यात पुन्हा एकदा विद्यापीठे काय करत आहेत असा सवाल उपस्थित केलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।